पार्थ दादा दादाला आय लव्ह यू साहेब दादा दादाला दादा ए पार्थ दादाला आय लव्ह यू साहेब पार्थ डाव काळाचा जाणून आज सूर्य देखील नाराजीतच उगवला असेल. कसा दिसेल तो खेळ बुद्धिबळाचा ज्यात तुमच्यासारखा वजीरच नसेल. कोण होता, कसा होता आणि काय होता यापेक्षा माणूस कामाचा होता. नेहमी वेळेवर येणारे दादा आज अवेळी सोडून गेले. त्यांनी वेळ पाळली पण वेळेनेच त्यांना घातले. पण जाताना देखील स्वतःच्या कामाची पोहोचपावती महाराष्ट्राला दाखवून गेले. आणि शेवटी जीवापाड प्रेम असणारे घड्याळ आणि त्याच घड्याळाने आज दादांची ओळख घड्याळाचा माणूस म्हणून तशीच ठेवली. यातून एक गोष्ट समजते, काळ आल्यानंतर वेळ, पैसा, पद, प्रतिष्ठा कोणालाही सोडत नाही. जे दादा वेळेचा वापर घड्याळाच्या काट्याप्रमाणे करत होते तेच दादा आज वेळेआधी सर्वांना फक्त हातातील घड्याळच दाखवून गेले. प्रत्येक ठिकाणी वेळेवर जाणारा माणूस आज वेळेच्या आधीच गेला. कधी चुकूनही वेळ न चुकवणारा माणूस त्याच्यासोबत नियती एवढी कशी काय चुकू शकते. बारामतीच्या मातीत उगवलेला एक अंकुर काळाच्या ओघात एक मोठा वटवृक्ष होतो काय आणि शेवटी त्याच मातीत विलीन होतो काय. म्हणजे दादांचं बारामतीवर किती प्रेम होतं हे देवाला सुद्धा समजलं होतं. तर एका झुंजार वादळाने आज अखेरचा निरोप घेतलाच. तर ज्याच्या पावलांनी राजकारण हादरवलं, ज्याच्या निर्णयांनी व्यवस्था हलवली आणि ज्याच्या अस्तित्वाने अनेकांना दिशा मिळाली, शेवटी ते वादळ आज शांत झालंच. तर अरे हे बारामतीकर संपूर्ण देशातच काय पण महाराष्ट्रात जरी कुठे गेले ना तरी फक्त दादांच्या नावामुळे अभिमानाने फक्त एवढेच सांगायचे की आम्ही बारामतीकर आहोत. पण आज तो बोलण्यातला दरारा, माज दादा तुमच्या जाण्याने संपला हो. माज होता तुम्ही बारामतीकरांचा. तुमच्या जाण्याने मान, सन्मान, रुबाब सगळंच कसं पोरक्याहून परकं वाटायला लागलं. सूर्याहून आधी उगवणारा हा बारामतीचा तडफदार, तेजस्वी, लखलखीत सूर्य आज उगवण्याआधीच मावळतीला कसा आणि का गेला बरं. तुमचं आयुष्य म्हणजे फक्त 66 वर्ष, 6 महिने आणि 6 दिवस हे फक्त आकडेच नव्हते, तर ते नियतीचं एक अचूक गणित होतं. जो माणूस सत्तेत होता, संघर्षात होता, वादात होता, जनामनात होता, पण दुर्लक्षित तो कधीच नव्हता. लोक त्यांच्यावर टीका करायचे, प्रेम करायचे, पण उपेक्षा मात्र या माणसाची कोणीच कधी करू शकलं नव्हतं. समर्थन असेल, विरोधही असेल, पण तुमची बरोबरी करणं कोणाला आजतागायत जमलं नव्हतं. दादा खरं तर मला राजकारणातील कोणत्याही नेत्याविषयी आजपर्यंत काही वाटलं नाही, पण तुमच्या जाण्याने खरंच हृदय पिळवटून निघालं हो. खरं तर खूप काही कमवून गेलात हो दादा तुम्ही. तुमच्या अखेरच्या निरोपासाठी आणि शेवटचं आणि एकदा तरी तुमचं अंतिम दर्शन होईल यासाठी दिसणारी ही मुंगीसारखी गर्दी सांगून जाते नक्की काय कमावले तुम्ही. आणि या गर्दीच्या मनातील घालमेल आणि डोळ्यांतील भावना सांगून जातायत नक्की काय गमावले त्यांनी. आज विरोधकांच्याही डोळ्यात पाणी आणलं दादा तुम्ही. आणि ही गोष्ट जितकी खरी आहे की माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच जातो, पण तुम्ही मात्र आभाळ भरल्या मायेच्या ओलाव्याने गेलात. रिकाम्या हाताने आलेला माणूस आज मात्र जाताना प्रत्येकाच्या हृदयात आपली जागा आणि डोळ्यात पाणी देऊन गेला. ही जमलेली गर्दी, ही जनता तुमच्या केलेल्या कामांची खरी कमाई आहे दादा. आणि खरंच तुम्ही नेहमी म्हणायचा की मी कामाचाच माणूस आहे. या जनतेचा आक्रोश आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी सांगतंय दादा, खरंच तुम्ही कामाचाच माणूस होता.
दादा, तुम्ही एक गोष्ट ही नेहमी बोलायचात की मी कामाचा आणि कामाचाच माणूस आहे. या जनतेची गर्दी, आक्रोश आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी हेच सांगते की खरं आणि खरंच तुम्ही फक्त कामाचाच माणूस होतात. ज्या माणसाला कामाच्या जोरावर आजतागायत कोणीही हरवू शकलं नाही, त्याला आज नियतीने हरवले. त्या नियतीने तिच्या घड्याळातील तुमची वेळच पुसून टाकली ना हो. संपूर्ण महाराष्ट्राला चालवणारे घड्याळ होतात तुम्ही, आणि त्या घड्याळाचं सेलच आज अखेरचं संपून गेलं. सामान्यांसाठी फिरणारा काटा, आपल्या काट्यावर फिरवणारं राज्य तुम्ही खूप लवकर सोडून गेलात दादा. अजूनही वाटतं हे सगळं खोटं आहे. कुठून तरी तुम्ही लाईव्ह येताल आणि बोलताल, तुमच्या लाडक्या जनतेशी संवाद साधताल. डाव काळाचा जाणून आज सूर्य देखील नाराजीतच उगवला असेल. कसा दिसेल तो खेळ बुद्धिबळाचा, ज्यात तुमच्यासारखा वजीरच नसेल. शेवटचा निरोप आणि अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली दादा, तुम्हाला आणि तुमच्यासोबतच्या त्या 5ही निष्पाप जीवांना. आज फक्त बारामतीच नाही तर पुणे जिल्ह्यासोबत महाराष्ट्राने कोहिनूर हिरा गमावला आहे. अख्खं जग झोपेत असताना दादा कामावर असायचे. पहाटे 5 वाजल्यापासून त्यांची कामाची यादी प्रवासाला लागायची. त्यामुळेच प्रत्येकाला आज हेच वाटतंय की स्वतःच्या घरातलं जवळचं कोणीतरी गेलंय. स्पष्ट वक्तेपणा काय असावा हे दादांकडून शिकावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लोकांना खोटी आश्वासने देणं त्यांना कधी जमलंच नाही. एखादं काम जर होणार असेल तर ते ठामपणे हो, आणि नसेल होणार तर स्पष्टपणे नाही बोलायचे. एवढं धडाडीचं कर्तृत्व असणारा हा माणूस होता. हिमालया एवढं दुःख आज पचवणं कठीण झाले. सकाळी उगवणारा सूर्य जर उगवण्याआधीच मावळतीला निघाला तर काय समजायचं. सतत स्वतःच्या कॉमेडी वृत्तीने सगळ्यांना हसवून आज अखेरचा रडून गेलात दादा तुम्ही. सर्वांना हात जोडून विनंती करतो, सगळ्यांनी प्लीज मागे सरका. साहेब मागे. या पॅन्डॉलच्या बाजूची माणसं आहेत ना, ती पाठीमागे सरका. नियती इतकीही कशी निर्दयी असावी. अंगावरची खादी मृत्यूच्या दारात पेटत होती आणि समोर पडलेल्या कागदांवर कामांची यादी जळत होती. ज्या हातातली वेळ कायम लोकांसाठी धावत होती, आज त्याच हातातल्या घड्याळावरून त्यांची ओळख पटत होती. वयाचे 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवसांनी ज्या मायभूमीत जन्म झाला, आज त्याच मायभूमीत येऊन शेवटचा निरोप घ्यावा लागला. खरंच नियती इतकीही कशी निर्दयी असावी. दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत.
काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय,